करडी येथे गडकरी साहेबांचा शेतकरी मेळावा होता. या मेळाव्याला आज मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची उपस्थिती होती. मानस साखर कारखान्याचे सभासदांची उपस्थिती होती. सभेदरम्यान शेतकऱ्यांनी एक आक्रोश व्यक्त केला, रोष व्यक्त केला. काय एकंदरीतच प्रकरण आहे, का बरं या शेतकऱ्यांनी इथे रोष व्यक्त केलेला आहे? शेतकऱ्यांना रोष करण्यामागचं कारण हे आहे की कुणीतरी संचालक या ठिकाणी भाषण देत असताना की आम्ही शेतकऱ्यांचे ऊसाचे पेमेंट पूर्णपणे केलेले आहेत, तर त्या अजूनही काही शेतकऱ्यांचे 14 लाख रुपये पेंडिंग असल्याच्या या ठिकाणी शेतकऱ्यांचे म्हणणं होतं. आणि ते खरं आहे वास्तविक, कारण शेतकऱ्यांना अजूनही त्यांचे जे अडसाली ऊसाचे पैसे आहेत अजून 200 रुपये जो फरक आहे तो मिळाला आहे. म्हणून शेतकऱ्यांनी त्या भाषणादरम्यान तिथे घोषणाबाजी करून त्या शेतकऱ्यांना आपला रोष या कारखान्याच्या प्रशासनाविरोधात व्यक्त केला. आणि या माध्यमात जो आज या परिसरामध्ये ऊस लागवड कमी झाली आहे, मागच्या वर्षात या परिसरामध्ये 1400 हेक्टरला ऊस लागवड झाली होती, पण आज तो निम्म्यावर म्हणजे मला वाटतं 500 हेक्टरही या परिसरामध्ये ऊस लागवड आहे किंवा नाही. आज कारखान्याचे अधिकारी आज गडकरी साहेबांना चुकीची माहिती देऊन 1.5 लाख टन 3 लाख मेट्रिक टन ऊस असल्यास सांगत आहेत, पण हे चुकीचे आहे. आज 70 ते 80 हजार मेट्रिक टनाच्या वर ऊस आपल्या जिल्ह्यामध्ये आहे नाही. कारण या कारखान्यामध्ये शेतकऱ्यांचे पैसे जर वेळेवर मिळाले असते तर शेतकऱ्यांना ऊसाकडे वळले असते, परंतु ऊसाचा पीक हा वर्षभराचा असतो आणि पैसे मिळाले जर 6-6, 8-8 महिने लागत असतील तर शेतकरी ऊस कसा लागवड करेल. आणि लागवड केल्यानंतर ऊसाला खत आहे, औषध आहे, ट्रॅक्टरचा खर्च आहे, मजुरांचा खर्च आहे, हा कसा देईल, हा महत्वाचा मुद्दा होता. म्हणून आज शेतकऱ्यांनी या ठिकाणी सभास्थळी काही शेतकऱ्यांनी रोज आपला त्या कारखान्याच्या प्रशासनाविरोधात केलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.